मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अश्विन आता प्रियाला म्हणतो आपला आणि सुभेदारांचा तसा काही इथून पुढे संबंध नाही आहे। तेव्हा आता प्रिया म्हणते अश्विन असं कसं? प्रिया त्याला आता समजावू लागते, अरे अश्विन तुला कळतं का, आपल्याला घराबाहेर काढायचे आणि म्हणूनच अर्जुन सायलीने हा सगळा प्लॅन केलाय आणि आईबाबांचे कान सुद्धा फुंकले आहेत। अरे अश्विन तुला माहित नाही पण ती सायलीनं खूप धूर्त आहे। अरे जर आपण वेगळ्या घरी राहायला गेलो ना तर ती ना तुला सुभेदारांपासून अगदी कायमचं तोडेन असं म्हणून ती अश्विनला सांगते, अरे मला पैशांचा किंवा सुभेदारांच्या प्रॉपर्टीचा अजिबात मोह नाहीये, पण मला त्या सायलीला सगळं बळकावू द्यायचं नाही। अरे तिच्यासारखी वाईट प्रवृत्ती कधीच जिंकता कामा नये अश्विन। तिला या सगळ्यापासून कब्जा करणं अडवायचं असेल तर आपण त्या घरात असणं खूप गरजेचं आहे, नाहीतर ती आपलं घरच उद्ध्वस्त करेल अश्विन। तेव्हा अश्विन विचार करतो आणि प्रियाला लगेचच म्हणतो की तुझ्या बोलण्यात पॉइंट आहे प्रिया। मग आता ती म्हणते हो आहे ना, मग चल ना आपण आपल्या घरी जाऊयात आणि यावेळी जर त्यांनी आपल्याला अडवलंच तर सरळ आपण कायदेशीर हिस्सा मागायचा, पण मागे अजिबात फिरायचं नाही असं अश्विनला जेव्हा ती म्हणते तेव्हा मात्र अश्विनला प्रचंड असा धक्का बसतो। तर आता दुसरीकडे सुमनने सांगितल्याप्रमाणे अर्जुन श्रद्धा टेलरच्या घरी जाऊन पोहोचतो। तेव्हा सदाशिव लोखंडे म्हणजेच प्रियाचे बाबा हे तेथे बाहेर कपडे शिवत बसलेले असतात। तेव्हा अर्जुन आता त्यांच्याकडे बघतच राहतो। त्यावेळी सदाशिवराव सुद्धा हे लगेचच उभे राहतात आणि म्हणतात या ना या साहेब या। तेव्हा अर्जुन म्हणतो हो आलोच आहे, नमस्कार। मग सदाशिवराव म्हणतात साहेब तुमचं बरोबर आहे, तुम्ही इकडे आलात, पण मी लेडीज टेलर आहे हा, आणि तसंही पॅन्ट शर्ट सुद्धा शिवतो मी आणि सूट सुद्धा शिवतो, तुम्हाला नक्की काय शिवायचंय? अर्जुन म्हणतो ऍक्च्युली काय आहे ना, मला माझ्या बायकोसाठी ड्रेस शिवून घ्यायचा आहे। तेव्हा ते पण आपण शिवू की असं आता सदाशिवराव म्हणतात, ते कापड वगैरे आणलंय का, कारण मला मेजरमेंट वगैरे घ्यावं लागेल ना, ड्रेस सुद्धा आणलाय का? तेव्हा अर्जुन लगेचच त्यांच्याकडे ती साडी आणि सायलीचा एक कुर्ता देतो आणि तुम्ही साडीमधून ड्रेस शिवाल का असंही विचारतो। तेव्हा सदाशिवराव म्हणतात हो नक्कीच जमेल, आम्ही करतो हे काम। मग पुढे अर्जुन म्हणतो तुमची तर ती स्पेशालिटी आहे, मला माहीत आहे। पुढे आता ते म्हणतात कसं आहे ना, लेडीज पॅन्ट म्हणू नका, त्याचबरोबर शरारा गरारा, त्याचबरोबर गाऊन वगैरे वन पीस सगळं मी शिवतो साडीपासून। तेव्हा बरं अर्जुन विचारतो मग याचे किती होतील, म्हणजे हा गाऊन जो शिवायचा आहे त्याचे किती होतील? तेव्हा 2000 रुपये होतील असं सदाशिवराव सांगतात। अर्जुन म्हणतो चालेल नो प्रॉब्लेम, पण मला कधीपर्यंत द्याल तेवढं सांगा हा। तेव्हा आता लगेचच तारीख बघण्यासाठी ते आतमध्ये जातात। तेव्हा ते आता कॅलेंडर घेऊनच बाहेर येतात आणि म्हणतात पुढच्या गुरुवारी नक्की मिळेल। अर्जुन विचारतो एकदम पुढच्या गुरुवारी का? अहो खूप वेळ होईल, पण जरा लवकर नाही मिळणार का? अहो ॲक्च्युली मला उद्याच हवा होता। तेव्हा आता उद्या? पण साहेब उद्या कसं होणार शिवून, आणि जर तुम्हाला उद्याच हवा असेल ना तर त्याचे एक्स्ट्रा 1000 रुपये द्यावे लागतील, मी अर्जंटमध्ये शिवून देतो। मग अर्जुन म्हणतो हो चालेल ना, मी द्यायला तयार आहे, मी तुम्हाला 3000 रुपये देतो, मला लगेच हा ड्रेस शिवून द्या। तेव्हा आता सदाशिवराव म्हणतात 5 रुपये ॲडव्हान्स द्या मग। तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्हाला एक काम करतो, आता 1000 रुपये ठेवा, कारण 5 रुपये वगैरे नाही आहेत सुट्टे माझ्याकडे, आणि मग उद्या येतो आणि बाकीचे देतो। तेव्हा 1000 रुपये आता मिळाल्यानंतर ते खूपच खुश होतात आणि म्हणतात साहेब तुमचा फोन नंबर लिहून द्या ना, मी लगेच मग तुम्हाला ड्रेस शिवून झाल्यानंतर कळवतो। मग अर्जुन लगेचच फोन नंबर वगैरे सुद्धा लिहून देतो। तर दुसरीकडे आता सुमन आपली घरामध्ये आपली काम करत असते, तर नागराज तिच्या भोवती सारखा घुटमळत असतो आणि मग म्हणतो काय ग सुमन, ते अर्जुनला श्रद्धा टेलरचा वगैरे नंबर दिला होता, तो गेला का ग तिकडे? तेव्हा ती म्हणते मला नाही माहीत, मी दिलंय ना एकदा, तो जाईल किंवा नाही जाणार ते माहीत नाही मला। मग नागराज म्हणतो अगं त्याला फोन करून विचार ना। मग आता ती म्हणते हो कशाला, आपण एका चांगल्या टेलरचा पत्ता देण्याचं काम केलंय ना, मग पुढे काय करायचं तो त्याचं बघेल ना, एवढं कुणाच्याही पर्सनल गोष्टीमध्ये शिरू नये। तेव्हा आता लगेचच नागराज म्हणतो अगो असं नसतं सुमन, आपली काहीतरी जबाबदारी असते ना, आपली माणसं आहेत ना ती, की तू त्या पत्त्यावर व्यवस्थित पोहोचलास का, तुला सापडला का बाळा तो पत्ता वगैरे, किंवा तुला जो टेलर आहे तो पटला का, असं नको का विचारायला, सांग बरं। आता मला सांगतो किती बिझी माणूस आहे, सारखा कामात असतो तो, आणि ह्या असल्या गोष्टींसाठी अर्जुनला वेळ तरी मिळणार आहे का? मग आता सुमन अगदी आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागते की आपल्या माणसांची काळजी या नागराजला केव्हापासून वाटतीये। मग आता
तो लगेचच विषय बदलतो आणि विचारतो, अगं तू बघत काय बसली, विचार की त्याला. सुमन आता अर्जुनला कॉलच करणार असते. इकडे अर्जुन फोन नंबर वगैरे लिहून देतो आणि थँक्यू हा असं म्हणतो. तेव्हा साहेब, अहो तुम्ही कशाला थँक्यू म्हणताय, उलट आम्हीच थँक्यू, कारण तुम्ही आम्हाला 1000 रुपये ॲडव्हान्स दिले ना आणि आमच्याकडे ड्रेससुद्धा शिवायला आलात. तर अर्जुन आता जायला निघतो. मग आता तेवढ्यातच त्याला सुमनचा देखील फोन येतो. तेव्हा सुमनचा आलेला फोन पाहून तो आता तेथेच थांबतो आणि कॉल रिसीव करतो. तेव्हा सुमन विचारते, अरे अर्जुन, तुला ते श्रद्धा टेलरचा पत्ता दिला होता, तो पत्ता मिळाला का रे, सापडला का रे, तू गेला का त्या ठिकाणी. तेव्हा आता तो म्हणतो, हो काकू, अगं मी गेलो आणि ड्रेससुद्धा शिवायला दिलाय. मग नागराज हे सगळं बोलणं ऐकतो आणि लगेचच तेथून जायला निघतो. तेव्हा सुमन विचारते, अरे ऐक ना बाळा, तू नक्की दिलाय ना ड्रेस शिवायला. तो म्हणतो, हो अगं काकू, उद्या मिळणार आहे ड्रेस. बरं मी निघतो इथून, तुला नंतर करू का फोन. तेव्हा ती म्हणते, हो हो चालेल बाळा, असं म्हणून ती आता फोन ठेवते. तर दुसरीकडे नागराज आता लगेचच महिपतला कॉल करतो. महिपत म्हणतो, अरे बापरे, नागराज शेठचा फोन एवढ्या लवकर. मग आता तो कॉल रिसीव करतो आणि बोलावं नागराज शेठ असं म्हणतो. तेव्हा नागराज म्हणतो, अरे ऐक आता महिपत, अरे मला ना तुला एक सॉलिड अपडेट द्यायचंय. तेव्हा चांगला अपडेट की खराब अपडेट असं महिपत विचारतो. तेव्हा नागराज म्हणतो, अरे चांगला अपडेट आहे रे बाबा, तुला सांगतो आपल्या आयुष्यात ना असं वाईट कधी काही घडणारच नाही. तेव्हा आता महिपत विचारतो, असं का, पण काय झालंय का एवढं. तेव्हा नागराज म्हणतो, अरे मी बोललो होतो ना तुला. तसंच अर्जुन त्या प्रियाच्या बापाच्या टेलरिंग दुकानाजवळ पोहोचला सुद्धा. तेव्हा महिपत आता खूपच खुश होतो आणि म्हणतो, शाबास, अहो शाबास नागराज शेठ, म्हणजेच घोड्याला पाण्यापर्यंत पोहोचवायचं काम आपण केलेलंच आहे. आता पाणी त्याचं तो पिईल, बरोबर ना. नागराज म्हणतो, हो. मग आता महिपत म्हणतो, इकडे या प्रियाच्या अंगाचा एवढा थरकाप होणार आहे ना की इकडे एक घोट पाणीसुद्धा ती पिऊ शकणार नाही. वा वा, शाब्बास नागराज शेठ असं आता महिपत म्हणतो. तर आता ते दोघेही बोलून आता फोन ठेवतात. इकडे आता सगळेजण जेवायला बसलेले असतात. तेव्हा सायलीने सगळं काही अर्जुनच्या आवडीचे पदार्थ बनवलेले असतात. त्याला आवडते तशी भेंडीची भाजी, त्याचबरोबर टोमॅटोचं सार वगैरे. आणि मग हे सगळं पाहून ना लगेचच म्हणते, अरे बापरे, आज नवऱ्याच्या आवडीचं बनलंय सगळं, मजा आहे बाबा अर्जुनची. अर्जुन म्हणतो, हो मग बायको कुणाची आहे. तेव्हा लगेचच आता सायली म्हणते, अहो अस्मिता ताई, टोमॅटोचं सार तुम्हाला आवडतं म्हणून बनवलंय. तेव्हा अस्मिताच्या तोंडाला पाणी सुटतं आणि ती म्हणते, पण सायली, मला ना आता सध्या पिझ्झा आणि पास्ता खूप खावंसं वाटलंय ग. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो पण माझी चॉईसेस अजूनही सुद्धा हेल्दीच आहेत, कारण मला हे जंक फूड वगैरे काही खायला आवडत नाही. मग आता अस्मिताला हे डोहाळे लागलेले असतात. ती म्हणते, अर्जुन जंक फूड वगैरे काही नाही रे, आता मला खावंसं वाटतंय ना तर खावंसं वाटतंय. तेव्हा सगळेजण हसू लागतात. प्रताप म्हणतो, अरे बापरे, अरे जेवताना तरी भांडू नका रे. तेव्हा अस्मिता म्हणते, मग तुम्ही सांगा ना अर्जुनला, कसा बरं मला बोलतोय तो. आता मी बघतेस ना त्याची बायको प्रेग्नेंट झाल्यावर हा कसा डोहाळे पुरवतो तिचे. तेव्हा अर्जुन सायली एकदम गप्प बसतात आणि दोघांनाही अगदी लाजल्यासारखं होतं. तर सायली मात्र अगदी खाली बघूनच हसते आणि तिला ते आता अनुभवावंसं वाटत असतं, कारण सायलीलाही आई होण्याची आता इच्छा लागलेली असते. आणि ती अगदी लाजत लाजत म्हणते, पोळी घ्या हा अस्मिता ताई. मग आता लगेचच विमल गंमत करते आणि म्हणते, सायली ताई, अहो पुढ्यात काय आहे ते तरी बघा. मग सगळेजण सायलीवर हसतात. त्याचं नाव काढल्यानंतर सायलीचे गाल अगदी लाजून लाजून लाल झालेले असतात. तेव्हा मग कल्पना सुद्धा म्हणते, अगं विमल, सगळं लक्ष नवऱ्याकडे असल्यानंतर बाकी काही दिसणार आहे का सायलीला. तेव्हा प्रताप हसतो आणि म्हणतो की आणि हल्ली मी ऑब्झर्व करतोय ना, अर्जुनचं सगळं लक्ष फक्त आणि फक्त सायलीकडेच आहे. तर आता हे सगळेजण जेवण करत असताना अश्विन आणि भामटी प्रिया दोघेही तेथे येतात. तेव्हा अश्विन लगेचच सगळ्यांना असं आनंदाने एकत्र जेवताना पाहून वेड्यासारखा टाळ्या वाजवू लागतो. सगळेजण धक्क्याने अश्विनकडे बघतात. तो म्हणतो, अरे वा वा, सुखी कुटुंबाचं किती सुंदर चित्र आहे. तर प्रियाने बॅगा वगैरे तिच्या अजून बाहेर ठेवलेल्या असतात आणि ती तेथेच उभी असते. तेव्हा कल्पनाला आता धक्का बसतो आणि ती प्रतापकडे बघते की हे दोघे आलेच पुन्हा कटकट करायला. त्यावेळी आता अश्विन हसत म्हणतो, हे सगळं चित्र बघूनच ना माझं एवढं पोट भरतं ना, तुम्हाला कसं सांगू. आणि बरं का, या कुटुंबातला मुलगा आणि सून या घरात अजिबात राहत नाहीयेत, तरीही सगळेजण किती आनंदी आहेत, कारण ज्यांना घराबाहेर काढलं त्यांची तर कुणाला आठवण सुद्धा येत नाही. असं टोमणे मारून तो
सगळ्यांनाच बोलतो। तेव्हा प्रिया मात्र हे सगळं अश्विनचं बोलणं ऐकून गालात हसते। तर सायलीचा राग अनावर होतो आणि ती रागातच प्रियाकडे बघते। तेव्हा कल्पना रागात उठते आणि म्हणते, ए अश्विन, मुळात म्हणजे ना आम्ही तुला घराच्या बाहेर काढलं नाहीये, लक्षात ठेव। आणि मी तुला अगोदरही सांगितलं होतं की तुला घरी यायचं असेल तर तू अगदी कधीही येऊ शकतो, पण फक्त हिच्याशिवाय। घरातील सगळेजण अश्विनजवळ जाऊन उभे राहतात। तेव्हा प्रताप म्हणतो, अश्विन, अरे तू पुन्हा ना बाळा ती चूक करतोस। अरे तुझ्या बायकोचं सगळं सामान आम्ही घराबाहेर फेकलंय, हे तू विसरलास की तुझं समाधानच नाही झालं रे अजून। तेव्हा उद्धटासारखा अश्विन विचारतो, काय करणार काय आहात डॅड तुम्ही? अहो काय करणार सांगा ना डॅड, की आम्हाला तुम्ही पुन्हा घराबाहेर काढणार, की या स्वार्थी सायलीचं ऐकून तुमच्या सुनेचा आणि मुलाचा अपमान करणार आहात? तेव्हा अर्जुनच्या तळपायाची आग मग मस्तकात जाते। तो रागातच म्हणतो, ए अश्विन, माझ्या बायकोशी ना नेहमी आदराने बोलायचं, समजलं? तेव्हा अश्विन विचारतो, काय आदराने? आणि आदराने बोलण्यासारखं तुझ्या बायकोने काय केलंय रे एवढं? उलट आम्हाला घराबाहेर काढून या घराचे 2 तुकडे केले आहेत तिने। तेव्हा आता सगळ्यांनाच खूप अश्विनच्या या बोलण्याचा राग येतो। प्रताप म्हणतो, ए अश्विन, हे घर ना सायलीने तोडलेलं नाहीये, समजलं? हे घर तू तोडलंस आणि तुझ्या बायकोने तोडलंस, असं म्हणून तो अश्विनला चांगलीच आता चपराक लावतो। तेव्हा सगळेजण प्रियाकडे खूप म्हणजे खूपच रागात आता बघत असतात, कारण सगळ्यांना माहीत असतं की अश्विनला हे सगळं बोलायला ना प्रियानेच सांगितलं असणार आणि तीच पुन्हा या घरात शिरण्याचा प्रयत्न करतीये। पुढे आता लगेचच अस्मिता म्हणते, आणि तन्वीची पापं लपवण्यासाठी ना तू उगीच सायलीला दोष देऊ नकोस हा अश्विन, कारण सायलीचे गुण मला उशिरा कळलेले असतील, पण आता तिच्याबद्दल ना मी काहीच ऐकून घेणार नाहीये। तेव्हा प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते की ही अस्मिता आपल्या बाजूने होती आजपर्यंत आणि लगेच गेली सायलीच्या बाजूने। तेव्हा अश्विन विचारतो, 1 मिनिट, अगं तू हे बोलतीयस अस्मिता ताई, आणि या सायलीच्या कुठल्या गुणांबद्दल बोलतीयस तू? आता अश्विननेच असं बोलल्यामुळे आता सगळेजण धक्क्याने त्याच्याकडे बघतात। तर प्रियाने चांगलीच आता आग लावलेली असते आणि त्याप्रमाणेच अश्विन बोलत असल्यामुळे प्रियाच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असतात। मग आता पूर्ण आजी त्याचबरोबर मम्मा यांच्या सतत पुढे पुढे करायचं, मीच कशी घरामध्ये कामं करते हे सतत दाखवायचं, आणि कुणी काही बोललं की मुळूमुळू रडायचं। हे गुण का असं म्हणून तोच आता अस्मिताला प्रश्न विचारतो, हा असला खोटारडेपणा करून घरात ती राज्य करतीये आणि ती बिचारी तन्वी तिला मस्का लावायला जमत नाही म्हणून ती घराच्या बाहेर। तेव्हा प्रियाला अगदी बिचारीच म्हटल्यामुळे आता घरातील सगळ्यांना धक्काच बसतो की अश्विन काय एवढा तिच्यामध्ये वाहवत गेलाय। मग पुढे आता रागात तो विचारतो, हा कोणता न्याय आहे सुभेदारांचा? तर आता सायलीला माहीत असतं अश्विन खूप बोलतोय आणि घरातील सगळ्यांना याचा त्रास होईल, म्हणून ती विचारते, काय हो तुम्ही हे सगळं मुळात उकरून का काढताय आता, आणि तुमचे विचार अजूनही बदललेले नाहीयेत, तर मग तुम्ही घरी का आलायत? तो आता म्हणतो की माझ्या बायकोला तिच्या हक्काच्या घरापासनं असा किती दिवस तरी मी लांब ठेवू? तेव्हा सायली आता अर्जुनकडे बघतच राहते। ती तिकडे माहेरी रडत बसणार आणि तिचं इथे जे काही आहे, जेवढे अधिकार हक्क आहेत, त्या अधिकारांवर बसून तुम्ही दोघे हक्क अधिकार गाजवणार का? असे नको ते फालतूचे आरोप अश्विन अर्जुन सायलीवर करतो। हे ऐकून सायली अर्जुन त्यासोबत सगळ्यांनाच धक्का बसतो। तर प्रिया अजूनच खुश होते। या म्हणते, अरे बापरे, मला तर आता तोंड उघडण्याची सुद्धा गरज लागत नाहीये, कारण कसली जबरदस्त चावी बसली अश्विनला, कारण आज जर आम्हाला घरात घेतलं नाही ना तर हा एखाद दुसरा मुडदा तर पाडेलच। तेव्हा अर्जुन विचारतो, हक्क अधिकार ही नक्की कुठली भाषा बोलतोस रे तू? तेव्हा निर्लज्जपणे अश्विन म्हणतो, अरे मी तर आता कायद्याचीच भाषा बोलणार आहे दादा, कारण तुला तीच भाषा समजते ना म्हणून। तेव्हा विमल म्हणते, अहो वहिनी प्लीज अश्विन दादांना सांगा ना की अस्मिता ताईसमोर असले शब्द नका वापरू म्हणून, अहो त्यांच्या बाळाला ते सगळं ऐकू जाते। तेव्हा अस्मिता म्हणते, पण त्यांच्या डोक्यात शिरणार आहेत का त्या गोष्टी? असं म्हणून रागा वैतागाने ती विचारते, काय रे अश्विन तुला काय हवंय? मग आता अश्विन म्हणतो, मला माझ्या बायकोला तिच्या घरामध्ये हक्काची जागा मिळवून द्यायची आहे। तेव्हा प्रताप रागातच म्हणतो, ते कसंच शक्य नाहीये अश्विन, कारण तुझी बायको या घरात परत कधीच येऊ शकत नाही। अरे प्रत्येक वेळी आमच्या आनंदामध्ये अगदी विष कालवत आलीये ती, आणि आम्हाला नको आहे ते, समजलं? तेव्हा अश्विन हसतो आणि म्हणतो, मला माहिती होतं डॅड, अहो मला माहिती होतं तुम्ही ना हेच बोलणार, कारण तन्वीने कोर्टामध्ये चुकीची साक्ष दिली, यामध्ये तिचा खोटेपणा अजिबात नव्हता डॅड। अहो ती ना तिची भीती होती, भीती, आणि मला हेही माहिती की यासाठी ना तुम्ही तिला अगदी आयुष्यभर शिक्षा देणार म्हणजे देणारच।
असं अश्विन आता नको ते डॅडसमोर बोलू लागतो। त्यामुळे सगळ्यांचाच आता पारा चढतो, कारण अश्विन आज पूर्णपणे रूप पालटूनच तिथे आलेला असतो। पण डोंट वरी, मी ते होऊ देणार नाही, कारण आता कायदेशीर मार्गाने माझी बायको म्हणजे तन्वी ही जेलबाहेर आली आहे आणि कोर्टाने सुद्धा मान्य केलं की माझी तन्वी ना निर्दोष आहे। पण काय आहे, सगळे सुभेदार कोर्टाच्या वर स्वतःला समजतात ना, आणि म्हणूनच त्यांना ही गोष्ट मान्य नाहीये असं म्हणून सगळ्यांचा तो अपमान करू लागतो। तेव्हा अश्विनला आता बरोबर जागा दाखवण्याचा निर्णय सायली घेते आणि म्हणते की हे बघा अश्विन भाऊजी, मी तुम्हाला अगोदरही सांगितले, आपलं काही एकमेकांबरोबर वैर नाहीये, तुम्ही या घरात येऊ शकता। कोर्टाने जरी हिला सोडलं असेल ना किंवा निर्दोष सिद्ध केलं असेल ना, तरीही हे घर तिला निर्दोष नाही मानू शकत। तेव्हा अश्विन काही बोलायचं राहत नाही, तो म्हणतो हो का, आणि मग मी असं बोललं तर चालेल का? पुन्हा जरीही कोर्टाने निर्दोष सिद्ध केलं असेल तरीही मी त्यांना खुनीच मानेल, चालेल का तुला हे? असं म्हणून तो सायलीवर जाता नको ती दादागिरी करतो, नको ते बोलू लागतो। तेव्हा हे ऐकून सायली, अर्जुन आणि घरातील इतर सर्वांना प्रचंड असा धक्का बसतो। तर अर्जुनला आता खूप म्हणजे खूपच राग येतो आणि तो रागातच म्हणतो ए अश्विन, असं म्हणून तो चौताळून धावत येत अश्विनच्या कानाखाली मारणार, तर दादा असं म्हणून अश्विन काय करतो, तर अर्जुनलाच बाजूला ढकलतो। तर अर्जुन आता खाली पडणार तितक्यात प्रताप त्याला आपल्या मिठीत सावरतो। तेव्हा आता अश्विनचा एवढा राग पाहून आता घरातील सगळेजण धक्क्याने एकमेकांकडे बघतात, त्याचबरोबर अश्विनकडेही सुद्धा खूप रागात बघत असतात। तेव्हा अर्जुन आता त्याच्याकडे बघतो आणि मग अश्विन म्हणतोय अंगाला हात नाही लावायचा माझ्या अजिबात। तेव्हा प्रताप आता खूपच चिडतो आणि विचारतो काय रे अश्विन, हे काय करतोस तू, हे संस्कार केलेत का आम्ही तुझ्यावर? तर प्रिया साळसूतपणाचं नाटक करते आणि अश्विन प्लीज असं काही करू नकोस रे, अर्जुन तर तुला मारायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही। तेव्हा आता सायलीला खूपच राग येतो आणि ती रागात प्रियाकडे बघते। त्यावेळी आता प्रताप म्हणतो प्रिया, अगोदर ना तुझ्या नवऱ्याला बोलायला शिकव, आणि तुझ्यामुळे आज मोठ्या भावावर हात उचलण्याची हिंमत केली आहे त्याने। तर आता अश्विन वेड्यासारखा सगळ्यांकडे बघतो। त्यावेळी आता अर्जुनला खूप अपमानास्पद वाटतं की लहान भावाने माझ्यावर हात उचलला, एवढं त्याला समजावून देखील तो प्रियाच्या नादी लागला। तेव्हा प्रताप आता पुढे येतो आणि कठोर निर्णय घेत अश्विनला म्हणतो आत्ताच्या आत्ता ना अगोदर इथून चालतं व्हायचं, समजलं? तेव्हा अश्विन अगदी गुरुमाईने विचारतो काय? अच्छा, म्हणजे तुम्ही आम्हाला घरात घेणारच नाही वाटतं? पण ठीक आहे हा डॅड, ठीक आहे, मी आता जातोय, पण सगळ्यात आधी सुभेदारांच्या प्रॉपर्टी मधला माझा कायदेशीर हिस्सा टाका आणि मगच जाईल मी, अशी भाषा करत आता अश्विन हा प्रॉपर्टीतील प्रियाने सांगितल्याप्रमाणे हिस्सा आता अश्विन मागू लागतो। हे पाहून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण अश्विनने आता डायरेक्ट 2 तुकडे करण्याचीच भाषा केलेली असते। तर आता हे नवीन खूळ याच्या डोक्यात आलं तरी कुठून, हा प्रश्न सर्वांना पडतो। तर आता प्रिया खुश होते, कारण तिने सांगितलेलं ना तसंच सगळं अश्विन बोलत असतो। तेव्हा अर्जुनला विश्वासच बसत नाही की माझा भाऊ असा बोलतोय, म्हणून तो विचारतो काय काय बोललास तू अश्विन, तू आता परत बोल बरं। तेव्हा अश्विन विचारतो का रे, ऐकू नाही आलं का तुला? मग आता तो म्हणतो माझा हक्क मागण्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही, कारण तू आणि सायली सगळ्या प्रॉपर्टीवर अगदी सापासारखे बसले आहात, तुम्हाला आम्ही वाटेकरी म्हणून नको आहोत आणि म्हणून तुम्ही आम्हाला घराच्या बाहेर काढलं। तेव्हा अर्जुन रागातच म्हणतो अश्विन प्लीज, हा विषय ना आता इथेच बंद कर, नाहीतर बघ, असं म्हणून अर्जुन पुन्हा त्याच्यावर धावून जाणार। तर आता लगेचच प्रताप त्याला शांत करतो। मग आता प्रियासुद्धा आगीत तेल ओतण्याचं काम करते आणि म्हणते अश्विन प्लीज, मला नाही वाटत आपलं इथे कुणी ऐकेल, अरे यांना आपण इथे नकोच आहे, यांच्या मनात आपल्याविषयी फक्त आणि फक्त राग आहे अरे, आणि कसं आहे ना आपल्याला आपल्या माणसांकडून प्रेम मिळणारच नाही असं वाटतंय। तेव्हा सायली विचारते हे सगळं तूच भरवलंयस ना अश्विन भाऊजींच्या मनात, कारण त्यांच्या तोंडी हे हिस्से, हक्क, वाटे ही भाषा शोभत नाही आणि ते कधी करणार सुद्धा नाहीत, समजलं? तेव्हा अश्विन प्रियाची पुन्हा बाजू घेतो आणि सायलीला अगदी बोट वगैरे करून म्हणतोय माझ्या तन्वीला ना अजिबात प्रॉपर्टीचा मोह वगैरे काही नाहीये, पण तिनेच मला ध्यानात आणून दिले की सुभेदारांचा मुलगा या नात्याने मला तो मान मिळायलाच हवा आणि मी तो घेतल्याशिवाय जाणारच नाही, असं अश्विन स्पष्टपणे आणि परखडपणे बोलतो। तेव्हा आता अश्विन असं बोलतोय ते पाहून सगळ्यांनाच पुन्हा एकदा खूप मोठा धक्का बसतो। तर प्रियाचा आत्मा आता अगदी थंड होतो, कारण ती जे काही बोललेली असते सगळं तिच्याच तोंडून अश्विन बोललेलं असतं, तिच्या मनासारखं झालेलं असतं आणि म्हणून ती खूप खुश असते आणि सगळ्यांकडे वेगळ्याच नजरेने बघते।
मग पुढे अश्विन म्हणतो वाटण्या झाल्याशिवाय ना हे सगळं शक्यच नाही आहे. तेव्हा मग प्रतापच्या तळपायाची आगच मस्तकात जाते. तो रागात अश्विनकडे बघतो. घरातील सगळेजण अश्विनच्या या वागण्याला खूप कंटाळलेले असतात, त्रासलेले असतात, कारण अश्विनने आता अगदी 2 हिस्से करण्याची भाषा केलेली असते आणि ही कुणालाच आवडलेली नसते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अश्विनने वकीलसुद्धा हायर केलेला असतो. मग माझ्या वाट्याचे पेपर आणलेत का असं तो वकिलांना विचारतो. वकील पेपर देतात आणि मग अश्विन म्हणतो प्रताप सुभेदार, त्याची जेवढी प्रॉपर्टी आहे ना त्याचे हे पेपर्स माझ्या नावावर करून टाका. चला आता एकतर मानाने आम्हाला या घरात परत घ्या किंवा नाही तर हे प्रॉपर्टीच्या पेपरवर साईन करा, मग आम्ही जातो निघून. मग आपले रस्तेसुद्धा अगदी कायमचे वेगळे होतील असं अश्विन जेव्हा बोलतो तेव्हा मात्र प्रताप आणि घरातील सर्वांना धक्का बसतो. तर दुसरीकडे ड्रेस शिवून झाल्यामुळे अर्जुन सदाशिव रावांकडे ड्रेस आणण्यासाठी गेलेला असतो. तेव्हा तेथे अर्जुन तो फॅमिली फोटो बघतो. त्यातल्या प्रियाच्या फोटोविषयी तो विचारतो. तेव्हा ही मुलगी 22 वर्षापूर्वी हरवली होती पण अजून ती सापडली नाही असं ती म्हणते. अर्जुन खुश होतो आणि म्हणतो सापडेल नक्कीच. तर आता चला माझ्याबरोबर असं अर्जुन म्हणतो. त्यांना आपल्या घरी घेऊन जायला निघतो. हे सगळं महिपत आणि त्याचबरोबर नागराज पाहतो आता प्रियाची वाट लागणार. या विचाराने दोघेही एकमेकांच्या हातावर टाळ्या देतात. सायली आणि घरातील सगळेजण इकडे आता अर्जुनची वाट बघत असतात. अर्जुन म्हणतो थांब सायली, मी आलोय, तुझी प्रतीक्षा संपली आहे. हे बघ मी कुणाला घेऊन आलोय. सायली विचारते हे कोण? तेव्हा हे तुझे आई बाबा असं आता अर्जुन म्हणतो. तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो. हातात फुलांची थाळी असते तीच खाली पडते. तेव्हा सायलीला अचानक असा धक्का बसलेला असतो. तर आता प्रिया ते बघते आणि म्हणते अरे बापरे, माझे आई बाबा इथे, आता माझी वाट लागणार. या विचाराने ती खूपच घाबरते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.